यावर्षी हिरा मावशीचं सगळं रांकीला लागू दे म्हणून गळ खेळायचा नवस म्हाळोबाला बोलली होती. यात म्हाळोबाच्या पाऊताख्यापासून मंदिरापर्यंत बाया कमरेला लोखंडी चिमटा बांधून यायच्या. कोणी केस सोडून लोटांगण घालत यायच्या. समोर डफडं वाजवत एक माणूस पुढं असायचा. सगळा भावनांचा खेळ होता हा. कमरेला गळ बांधून चालणं तसंही अवघडच होतं. एकदा नवस बोलला म्हणजे तो पूर्ण व्हायलाच पाहिजे, नाहीतर मन खायला उठायचं. देव यात अजिबात काही करत नव्हता. देवानं कधी कुणाला जवळही केलं नाही आणि दूरही लोटलं नाही. सगळे त्याच्यासाठी समानच. प्रत्येकजण देवाला स्वतःकडे ओढायला पाहायचा, पण देव भक्तांसाठी तराजूचं पारडं अगदी तंतोतंत समान ठेवायचा. त्या दिवशी दादा मळ्यात शेळ्यांजवळ एकटाच होता. दुपारनंतर त्याला कुस्त्या पाहायला जायचं होतं, म्हणून मामी आणि अक्का दर्शन घेऊन लवकर घरी निघून गेल्या. कुस्त्या बघून संध्याकाळी घरी यायला नाना आणि दादाला उशीर झाला होता. इकडे मामीचा स्वयंपाक सुरू होता. घरी आल्यावर नाना दादा बाहेर बारदाना टाकून बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात नानांनी मामा दुपारी किसन भेटला होता. देवराम मामाचं जरा जास्तच झाले वाटतं. आज सगळ्या पोरी आल्या होत्या त्यांना भेटायला जत्रेच्या निमित्तानं. या बोलण्याचा कानोसा घेत अक्का बाहेर येऊन ऐकायला लागली. दुपारी वाडाखाली बीजा म्हणत होती मला, देवराम तात्याचा जरा दुखतंय म्हणून. हातपाय मधून सुजायला लागले. काय कळत नाही. जास्त वय म्हणावं तर तसं बी काय नाही, 60च्या आत बाहेर तरी. काय बाई, एकदा दुखणं लागलं मागं तर काय सुधारणा. 24 तास डोक्यात तेच राहतं हो, दुसरं काही नाही. का हो, उद्या जाताना सकाळी जाऊ तात्याला भेटून. नानांना असं म्हणत अक्का काळजी करत बसली. रात्री जेवणं उरकली तरी हाच विषय चालू होता. सकाळी मला 11ची शाळा होती, त्यामुळे मी नाना आणि अक्काबरोबरच गावात निघालो. किसन मामाच्या घरी देवराम बाबाला भेटायचं म्हणून आम्ही चहा घेऊनच गेलो होतो. तिथे बाबाला मोकळ्या ओसरीत अंथरूण टाकून झोपवलं होतं. पांघरून उचकून पाहिलं तर पाय चांगले सुजले होते. आवाज पण जरा बसला होता बाबाचा. तरीही हालचाल करत त्याने नानांच्या तोंडाईकडं बघून हळू आवाजात का होईना, रसायचे ना, लय दिसातून माही बहीण सोनीचं आणि शंकर पाटलाचं काय चाललंय, बरं आहे ना. नानांचे देवराम बाबा हे मामा असल्यामुळं नानांना सगळे जावई असूनही आरेकारे करायचे. नानांनाही त्याचं कधी वेगळं वाटलं नाही. नाहीतरी जावयाचा रुबाब किती दिवस असतो. पाहुणे आले म्हणून लंका मामीनं आतनं चहा आणला. मला शाळेत जायचं होतं म्हणून मी लगेच शाळेत निघूनही गेलो. किसन मामा कांद्याच्या मार्केटमध्ये काहीतरी काम होतं म्हणून जाऊ येतो असं नानानं सांगून गेला. घरी जाताना नानांनी माझ्या वर्गात येऊन सांगळे सरांकडं माझी विचारपूस केली. सरांनी त्यांना निवृत्तीची अजिबात काळजी करू नका, वेळच्या वेळी सांगितलेला अभ्यास करतो, आमचं लक्ष आहे त्याच्यावर, असं नानांना वर्गात सगळ्यांसमोर सांगितलं होतं. हे ऐकल्यामुळे नानांना जरा बरं वाटलं आणि ते परत किसन मामाच्या घराकडे निघून गेले. नाना आणि अक्का दुपारी जेवण करून खांब्याला निघणार होते. त्या दिवशी दिवसभर मला शाळेत देवराम बाबाचे सुजलेले पाय दिसत होते. नाना आणि अक्का किती वाजता निघाले असतील, कुठपर्यंत पोचले असतील, आज जर थांबले असते तर बरं झालं असतं, अशा विचारांनी मला अजिबात करमलं नाही. काल झालेल्या जत्रेचा आनंद कुठल्या कुठे निघून गेला होता. देवराम बाबाचं दुखत असल्यामुळे दादा 1-2 दिवसाआड भेटून जात होता, पण नंतर दुखणं जास्तच वाढलं. हातपाय जास्त सुजायला लागले. नळगूत सांगितला होता, त्यामुळे आतल्या आत अंग सुजून बाबाला खूप त्रास होत होता, पण सांगता येत नव्हतं. माझी वार्षिक परीक्षाही जवळ आली होती, पण मध्येच होळीच्या अगोदर 3-4 दिवस देवराम बाबानं या जगाचा निरोप घेतला. किसन मामाचं छत्र अचानक हरपल्यामुळे सगळ्यांना खूप वाईट वाटलं. पुतणे असूनही किसन मामा दादाच्या खूपच जीवाचा होता. दररोज वावरातलं काम बघून तो कांद्याची हमाली करायचा. सोपान मामाला सुद्धा मार्केटमध्ये त्यांनीच हमालीला चिकटवलेलं होतं. व्यापाऱ्याकडे दररोज हमाली करायला मिळणं यासुद्धा लाईन लागायची. बाकीच्या नोकऱ्यांना असं काही लागतं हे मला माहिती होतं, पण बोजा उचलायला सुद्धा असं काही लागतं हे मी पहिल्यांदा बघून अवाक झालो होतो. अचानक कधीही कांद्याच्या भावाचा चढउतार झाल्यामुळे गाडी भरायला हमाल ऐनवेळी लागायचे. त्यामुळे व्यापारी फक्त प्रामाणिक लोकांची भरती करायचे. किसन मामाचं काम बघून व्यापाऱ्यानं सोपान मामाला हिरवा कंदील दिला, म्हणून बऱ्याच दिवसांपासून तो हमालीवर जायला लागला.
नाना आणि अक्का परत देवराम बाबाच्या शेवटच्या दिवसाला येऊन दुसऱ्या दिवशी सावडून गेले होते. देवराम बाबा गेल्यामुळे आलेला होळीचा सण कसा करणार? मी त्या दिवशी संध्याकाळी शाळेतनं घरी आलो होतो. राजाराम बाबानं त्यांच्या दगडूला आमच्याकडे पाठवून, भागाबाबा तुला निवृत्तीला संध्याकाळी आमच्या घरी बोलवले जेवायला. मी ऐकलं ते. दगू शाळेत माझ्या 1 वर्ग पुढे. गावातल्या घरात का होईना झालेली दुःखद घटना म्हणून सण होणार नव्हता हे मला माहिती होतं, पण अचानक आलेल्या आमंत्रणामुळे मला आतून एकदम बरं वाटलं. दादा बोलायच्या अगोदर मीच दगूला सांगून टाकलं, दगू मामा येतो बिंदा जेवायला, राजा बाबाला आणि सीताईला सांगून टाक जा. अजून एक आल्यावर आपण बरोबर पेटवू होळी. त्यानं हां हां म्हणत लगेच सायकल फिरवली, त्याच्या घराकडे निघून गेला. रात्री घरी जेवण करून यायला आम्हाला थोडा उशीरच झाला होता. तिकडून रस्त्यानं येता येता दादाला मी बऱ्याच जुन्या काळातल्या आठवणी विचारत आलो. पण नंतर दादानं, हे बघ आज टाईमपोर राहायचं नाही आणि सांगून बेपुरा होणार नाही, तेव्हा मी तुला सगळं उद्या सांगेन, आत्ता लवकर घरी चल, असं म्हणत तो परत न बोलता माझ्या मागे मागे चालायला लागला. त्याला रात्रीचं दिसायला फरक झाला होता, त्यामुळे अशा टायमाला तो माझी मदत घ्यायचा. जेवायला जाताना अगदी आनंदात गेलो. तिकडे आम्ही होळीसुद्धा पेटवली. जेवून घरी येताना आपण गोडधोड खाल्लं. बाकीच्यांचं काय? सरूमामी, मावशी या सगळ्या जणींनी काय खाल्लं काय माहिती, असा विचार करत घरी आलो. आज पण चारीनं खाली येताना लहान पावटे असल्यानं कणकुरी वाटापासून घरापर्यंत मी त्याला हातात हात धरून आणला. त्याचा देवरामदादा वारल्यामुळं तो सारखा त्याचाच विचार करायचा. दोघांच्या वयाचा फरक 4-5 वर्षांपेक्षा जास्त नव्हता, त्यामुळे त्याला आणखीन वाईट वाटत होतं. घरी आल्या पाहिलं तर खळ्यावर हिरा मावशी आणि त्यांच्या नेहमीच्या जागेवर झोपलेल्या होत्या. सरूमामी अर्चनाला घेऊन घरात झोपली होती. सोपान मामा कामावरनं अजून आला नव्हता. तो कोपीत झोपायचा. घर कमी पडायला लागलं होतं, त्यामुळे झोपायचा सगळा अवमेळ होता. पुढच्या वर्षी कौलाच्या 2 खोल्यांचं तरी घर बांधू अशी चर्चा गेल्या 5-6 महिन्यांपासून सुरू होती, कारण मागच्या पावसाळ्यात झड लागली होती तेव्हा झोपायला जागाच राहिली नव्हती. सगळे रात जागत बसायचे. नंतर सोपान मामानं बाहेर बाजरीच्या पेंड्या उभा करून कोपी केली आणि तिला वरून पान कागद लावला. पण जादा पाणी आलं तर तिच्या तोंडाकडून नाही तर बाजूनी पाणी आत घुसायचं. पाऊस तोंडाकडून येत असला तर मग वाऱ्यामुळं बाजूचं पाणी यायच्या अगोदर बाहेरनं सगळे शितुडे सुरुवातीलाच आत येऊन सगळी कोपी ओली व्हायची. त्यामुळं कुटुंब वाढलं तसं घराचं काम करणं खूप गरजेचं होतं. घरात फक्त एक मोठी लोखंडी पेटी, महत्त्वाचे कपडे आणि धान्य ठेवायला जागा होती. जवळपास सगळी भांडी कुंडी बाहेरच्या सापरात होती. ओट्यावर लिंबाचं आणि सिसमचं झाड या दोघांमध्ये 10 फुटाचा बांबू टाकून सगळ्या अंथराय पांघरायच्या गोधड्या आणि सगळे कपडे त्याच्यावर दिवसभर टाकलेले असायचे. घरातही एक मोठी वळणी होती, तिच्यावर बाकीचे अंगावर घालायचे कपडे टाकलेले असायचे. आम्ही आलो तोपर्यंत जागीच होती. तिच्या मनातच काहीतरी बडबड चालू होती. दादाचं आणि तिचं अजिबात पटत नव्हतं. अंथरुणावर झोपताना मी ला, काय झालं ग तुमचं असं म्हणताच, काय नाही झालं गप्प पडा आता, तुम्ही आले ना फुगून फागून, लाडवली आता ही सरी, सासरालाही लाड करतो सोनाचं, मग सासू काय ह्याला लागन तिला, अजून 1-2 वर्ष नाही झाले लागली उलटून बोलायला, नवरा तिकडे मिलिटरीत म्हणून जास्त डाफरायला लागले, आता तर बोलूच देत नाही, कुठून आली माया नशिबात काय माहिती. आठवड्याचा किराणा पुरत नाही म्हणून त्यांचं भांडण झालं होतं. ती तरी काय करणार, जेवढं तेल मीठ शेंगदाणे लागायचे ते लागणारच होते. तरी चहा एकच टाईम सकाळी व्हायचा. चा पारा अचानक बारीक सारीक न पटणाऱ्या कारणांवरनं वाढायचा, पण आज जरा वेगळंच वाटलं होतं म्हणून मी पुन्हा ला, तुम्ही जेवले नाही करे असं विचारलं. त्याच्यावर तिला जास्तच राग आला. ती म्हणाली, झोप की कोंडोळे, काय लावलंय का वाचा आल्यापासनं. माझाही नाईलाज झाला होता, पण आता त्यांचं जेवण झालं नव्हतं हे पक्क. जवळपास 10 वाजून गेले असतील, तरी पण मला न राहवल्यामुळे मी लगेच घराकडे पळत आलो. दरवाजा वाजवला. आज सरूमामी आणि अर्चना झोपल्या होत्या. त्यांना आवाज दिला, मामी जेवली नाही करे तुम्ही, नसले तर थोडं थोडं खाऊन घ्या, असं मी म्हणालो. पण बराच वेळ तिकडनं अजिबात आवाज आला नाही. मी परत माझ्या अंथरुणात येऊन पडलो. चा तिकडून लगेच आवाज आला,
लय झाला मामीचा काही वारी, तू भीमा हेच तुकडे खाऊन शिकवायला लागला वय मला, आज जेव पडलाय पोरा. असं म्हटल्यावर मी शांत राहून घेतलं. दादा हे सगळं ऐकत होता, पण त्यांनी एक शब्दही तोंडातनं काढला नाही. माझी लगबग बघून त्यानं निवृत्ती झोप, आता सकाळी तीच उगवल्यावर बघू काय असेल ते. दादाचं ऐकून शेवटी मी झोपी गेलो, पण मला झोप लागायला खूप त्रास झाला. सकाळी उठल्यावर बनं सपरातल्या शेळ्या बाहेर काढल्या, झाडलोट केली. सरुमामीनं पाणी तापवायला चुलीवर ठेवलं. मी उठल्या उठल्या शिक्याला टांगलेलं टोपलं जाऊन पहिलं उचकलं तर रात्रीच्या सगळ्या भाकरी टोपल्यात जशाच्या तशा. खूप वाईट वाटलं, पण बोलता येईना. मी आणि हिरामावशीनं तोंड धुतलं. दररोजच्या सवयीप्रमाणे मी सकाळी रात्रीच्या उरलेल्या शिळ्या भाकरीचा दूध काला खायचो. आज तर जरा जास्तच उरल्या होत्या. बराच वेळ मी काही बोललो नव्हतो. दादानं उन्हात बसल्या बसल्या टोपलं जवळ घेत मोठ्या परातीत 2 भाकरींचा भुगा करून मला दिला. दादाचं भुगा करणं सुरू असताना माझ्या मनात यायला लागलं होतं, का रबीन लाज्या, एक तर रात्री तो गोडधोड खाऊन आला, त्या बिचाऱ्या जेवल्या बी नाही, परत सकाळी उठल्या उठल्या त्यांच्या चोरलेल्या भाकऱ्या कुस करायला लागला वय तू. मग मी, दादा मला नाही खायचा दूध काला असं म्हणत नकार देऊन टाकला. मी नको का म्हणालो हे दादाला कळलं होतं, पण पोटाला भूक लागली होती. नाही हा करता करता शेवटी दादानं त्याच्यातला थोडा काला मला खायला घातलाच. त्याला माहिती होतं आत्ता मी हे खाल्लं नाही तर दुपारच्या सुट्टीपर्यंत माझा जेवायचा विषयच नाही. घरातलं वातावरण एकदम शांत होतं. मी आणि हिरामावशी 9 वाजता शाळेत निघत होतो. पायी जायला 1 तास तरी लागायचा. घरासमोरच्या तुकड्यात हरभऱ्याची वाळलेली कडपं गोळा करत होती. शाळेत जायचा माझा टाईम झाला होता, पण मी घरासमोर लिंबाच्या झाडाखाली दादाजवळ पुस्तक घेऊन बसलो होतो. आतून सरुमामीचा आवाज आला, चला निवृत्ती, शाळेत जायचं ना तुम्हाला, भाकर होईन आता, लगेच घ्या बांधून फडके, आणि मावशीला बी सांगा. शाळेचं काम असल्यामुळे ती आमच्या भाकरीला कधीही उशीर करत नव्हती. आज घरात जरी भांडण झालेलं असलं तरी तिने वेळ बरोबर पाळली होती. मी माझं भाकरीचं फडकं जवळ नेत टोपल्याजवळ भुईवर अंथरलं. मामीकडे बघून बोलायची मला हिंमत नव्हती. तरीही, मामी मेलय आवाज दिलता तुला, काय झालं तर राती. काठवटीमध्ये भाकरीचं पीठ मळता मळता तिचे दोन्ही हात पोटात भाकर नसूनही जोरात काम करत होते. दोन्ही पायाच्या अंगठ्याखाली दोन्ही बाजूला काठवट घट्ट दाबत ती एका बाजूनं पीठ मळायची तर दुसऱ्या बाजूला तव्यावरची भाकर उलटून समोरच्या चुलीच्या आहारावर भाजायची. मी असं म्हटल्यावर तिचा कंठ दाटून आला. दोन्ही गालावरनं पाण्याच्या धारा टपाटपा माझ्यासमोर काठवटीत पडल्या. हाताला पीठ माटलेलं असल्यानं तिने जेवढं जमेल तेवढे दंडानं डोळे पुसले, पण सगळं ते तिच्या नियंत्रणाच्या बाहेर होतं. पीठ मळायला घेतलेल्या पाण्याबरोबर तिच्या डोळ्यातल्या धारांचं पाणीसुद्धा त्यात एकत्र झालं होतं. दुःखानं भरलेली भाकर ती आनंदात माझ्यासाठी करत होती, त्यामुळे माझंही मन भरून आलं. तिचं रात्रीचं जेवण अजून झालं नव्हतं, तर माझं रात्री सकाळी होऊन सुद्धा आता माझ्या 3ऱ्या जेवणाची तयारी ती माऊली करत होती. माझ्या मनाला खूप रुखरुख लागली होती. रात्री झोपताना मनाची समजूत काढली होती. काल खाल्लेली पुरणपोळी माझ्या मनाला हुरहुर लावून गेली होती. शेवटी मी टोपल्यात पडलेली ती अश्रूंची भाकर फडक्यात ठेवली. फळीवरच्या डब्यातून तिच्यावर मिरची टाकली, पेंडकं बांधलं. भिंतीला दप्तर कधीच टेकवून ठेवलं होतं. मामीकडं बघता बघता, आता तरी जेवण करून घ्या, दिवसभर काम करावं लागतंय, असं म्हणत मी माझं दप्तर उचलून चारीला लागलो. घराकडून पाठ फिरवली आणि माझ्या डोळ्यांना धारा लागल्या. पोटच्या पोरासारखी माझी काळजी घेणाऱ्या दोघीही कालपासून उपाशी होत्या. पुढे गेल्यावर मी खालून शाळेत येताना दिसलो म्हणून रामधन शेळके मला बघून थांबला होता. माझे डोळे जरा ओले दिसल्यानं काय झालं र त्याने विचारल्यावर मी त्याला, देवराम बाबा गेल्यामुळं 8 दिवसापासून असंच सुरू आहे भाऊ, असं म्हणालो आणि डोळे पुसले रस्त्याला लागलो. दुपारची सुट्टी झाली तेव्हा केशवबरोबर जेवताना मला परत तोच आठव आला. मला त्या भाकरीचा घास गिळतच नव्हता. समोर भाकर सोडून बसलो. सकाळी तिच्यावर पीठ मळता मळता मामीचे अश्रू पडले आणि दुपारी खाता खाता माझे पडत होते. त्या दिवशी खाल्लेल्या अश्रूंच्या भाकरीची चव मी कधीच विसरणार नव्हतो. त्या दोघी घरी जेवल्या असतील का या विचारात एक एक घास मी घशाखाली लोटत होतो. देवराम बाबा जाऊन आज 5-6 दिवस झाले होते.
काल संध्याकाळीच मळ्यातनं हरभरा काढून झाल्यावर गावात घरी जाताना लंका मामीनं आरोळी देऊन सरू मामीला सांगितलं, सरू, उद्या सकाळी जरा लवकर ये गावात, स्वयंपाक पाणी उरकून आपण दोघी तिघी जणी गहू आणि तांदूळ निसून घेऊ, म्हणजे परवा भरडायला नेता येतील गहू गिरणीत, आणि टाईम जर उरला तर मग मडबी निसून घेऊ घुगरीचे. असं म्हणून सरू मामी दिवसभर गावात गेली होती. ऊन आता चांगलं चटकायला लागलं होतं. परवाच होळीच्या सुट्टीमुळे मी घरीच असल्यानं दादाबरोबर शेळ्या वळायला गेलो होतो. तेव्हा दादानं किशन मामाला बोलवून घेत विचारलं, किशन, स्वयंपाकाचं काय ठरलं रे भो दहाव्याच्या? त्यावर किशन मामा म्हणाला, लापशी भातान मठाची आमटी करू दादा, 100-200 माणसाचं अन्नदान, नाहीतरी दहाव्याच्या जेवणाला लई जण आता कानपूस करतात, जास्त करून उगाच फेकजोक नको. अशी चर्चा माझ्यासमोर झाली होती. त्यामुळे लंका मामींना सांगितल्याप्रमाणे सरू मामी दिवसभर गावात गेली होती. काम जास्त असल्यामुळे गडात पडता पडता ती घरी आली. तोपर्यंत हिरा मावशीनं सरपान काडी गोळा करून ठेवली. बला भागाईच्या मळ्यातनं कामावरून घरी यायला उशीर झाला. हिरा मावशी आणि मी शाळेतनं आल्यावर दादा शेळ्या बांधता बांधता, हिरा चूल पेटवून चहा ठेव बाई, दुपारपासनं तोंडलंय कडू पडलंय. मावशीनं लगेच चूल पेटवून दादाला चहा करून दिला. सरू मामी आल्यावर तिने लगेच स्वयंपाक सुरू केला. दादानं घरासमोर बारदान टाकून उगवत्या चंद्राकडे एकटाक नजर लावली होती. दिवस मावळल्यानंतर मी कधी अभ्यास करत नव्हतो. दिवसा काय होईल तो खरा. अंधारात दिव्यापुढे मी फार कमी वेळा बसायचो. मात्र दिवसा शेळ्यांमागे जरी असलो तरी माझ्या एका हातात शेळ्या हुसकायला काठी आणि दुसऱ्या हातात वही किंवा पुस्तक नक्की असायचं. अंधार पडल्यावर 1-2दा मी हिरा मावशीबरोबर चिमणी घेऊन अभ्यासाचा प्रयत्न करून बघितला होता, पण तो सपशेल अयशस्वी ठरला होता. भिंतीला टेकून दोन्ही हातात वही धरून बाजूला कुरडयाच्या उंच डाब्यावर चिमणी ठेवून अभ्यासाला सुरुवात केली. हिरा मावशीनं मला डुकली घेताना बघितलं तेव्हापासनं कानाला काढा. दिखाव माल फसाव धंदा काय कामाचा. मी इतरांना अभ्यास करताना दिसत असलो तरी नुसती वही पुस्तकाची पानं चाळून काय फायदा. म्हणून मी दादाच्या बारदानावर जाऊन बसलो. दादा बराच वेळ तंद्रीत होता. थोड्या वेळानं सरू मामीनं आवाज देत आम्हाला वाढलं. स्वयंपाक पाणी सगळ्यांची जेवणं झाल्याशिवाय सपरात शेळ्या बांधता येत नव्हत्या. दादा स्वतःच्या हातानं शेळा बांधून आल्याशिवाय मीही झोपत नव्हतो. तसं दादानं मला रोजच्याप्रमाणे आमचं अंथरूण खळ्यावर टाकून दिलं होतं. चांदणी रात्र असो किंवा अंधारी, मी दादाशिवाय लघवीला सुद्धा उठत नव्हतो. आम्ही एकमेकांचे मित्र झालो होतो, अगदी डिंकदाणीपेक्षा घट्ट. वयाचं अंतर 50 वर्षाचं असूनसुद्धा. इतरांच्या दृष्टीनं चमत्कारिक वाटण्यासारखं होतं, पण आम्ही दोघं रुळून गेलो होतो. त्या दिवशी देवराम बाबाच्या मौतीच्यामुळं खूप रडारडी झाली होती. ते चित्र माझ्या डोळ्यासमोर सारखं येत होतं. रात्र असल्यामुळे मला ते आठवल्यावर आणखीन भीती वाटायची. बऱ्याच वेळा देवराम बाबा जसा काय विहिरीवरच्या आंब्याखाली येऊन बसलाय असं मधूनच वाटायचं. माणूस गेला तरी मनात येतो म्हणजे आणखीन धडकी भरायची. माझ्या आयुष्यात इतकं जवळचं गेलेलं मी पहिल्यांदा बघत होतो. हे काय असेल ते असो, माणसाचा जन्म काही कामाचा नाही हे मी त्या दिवशी देवराम बाबाचं शरण पेटवलं तेव्हा स्वतः अनुभवलं होतं. लहानपणापासून जवळचं कोणी मारलं तर दुःखाचे शब्द माझ्या कानावर पडायचे, पण आता हे घरातलं होतं, त्यातून मी सगळं जवळून पाहिलं होतं. 4-5 दिवसांपासून दादासुद्धा खूप चिंतेत होता. बऱ्याच वेळापासून मी अंथरुणावर दादाची वाट बघत होतो. म्हणालो, दादा चाल ना लवकर, काल तू म्हणला होता ना मला काहीतरी गोष्ट सांगतो म्हणून, बांध लवकर शेळ्यान, चल बरं, तू नसल्यावर मला लई भ्या वाटते. राहिलो रे माझ्या राजा, असा काय भीत होतो भाऊ, तरी आज चांगला चंद्राचा उजेड आहे आणि मी काय लय लांब आहे का तुझ्यापासून एवढं घाबरायला. सरूमामी आणि त्यांची जेवणं उरकल्या दादानं सपरात शेळ्या बांधून बाहेरची ताटी बंधाटीला दोरीला बांधली, पक्की केली. लगेच खळ्यावर अंथरुणात माझ्या शेजारी येऊन बसला. मग माझ्या जीवाला मी याच घटकेची वाट बघत होतो. रात्रीच्या टिप्पूर चांदण्यात दादा, आणि हिरा मावशी आम्ही सर्वजण एक दंडाळी खळ्यावर झोपायचो. एका कडेला दादाच्या अंथरुणात माझी जागा पक्की. पहाटेला गार वाराळ सुटायचं म्हणून दादा मला कायम पांघरुणात बुजगारून घ्यायचा. दत्त जयंतीनंतर पंचमीला गावातल्या काशीआईची यात्रा झाल्यावर दररोज संध्याकाळी जेवणावळीनंतर आम्ही रात्री खळ्यावर झोपायचो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागेपर्यंत आमचा नित्यक्रम ठरलेला. अंथरुणावर पडून टिप्पूर चांदण्याकडे बघत दादाच्या जुन्या आठवणीत मी रमून जात असे.
दादा त्याच्या जीवनातले बरेच जुने किस्से मला उलगडून सांगायचा. मला त्यातही खूप आनंद वाटायचा. आजही असंच काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल म्हणून दादाचा प्रत्येक शब्द झेलण्यासाठी माझे कान आतुर झाले होते. सांग ना दादा, आता काल काय सांगणार होता, सांग की लवकर. अंथरुणात पडल्या पडल्या हे मी दादाला म्हणालो आणि दादानं, सगळं कान देऊन ऐकलंय, कामाचं आहे सगळं. जर ध्यानात ठुलं तर पुढं तेच कामाला येईन तुझं, लय कल्याण होणार तुझं, असं म्हणत दादा आकाशाकडे बघत मला सांगायला लागला आणि मीही ते कान देऊन ऐकायला लागलो. श्रोते हो, दादांनी मला काय सांगितलं हे ऐकूयात उद्या. ऐकत रहा साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. निवृत्ती जोरी लिखित तडजोड हे कादंबरी.